झोपेतून उठला नाही तर हा भाऊ लगेच डुलं डाल दीदीला उठवायला आला. त्याला म्हणलं बाबा तुझी झाली असेल झोप पूर्ण, पण दीदीची नाही ना झाली अजून. दीदीला एक तर शाळेच्या सुट्ट्या लागल्यापासून असं झालंय की किती झोपून किती नाही, त्याच्यात तू आला तिला उठवायला. आज आमच्या साहेबांच्या डब्याला गवारच्या शेंगा बनवायच्या होत्या. आता काही काही भागात गवारच्या शेंगांना गोरणीच्या शेंगा पण म्हणते बरं का, म्हणजे आमच्या भागात पण म्हणतं, पण मी नाही म्हणत. कढईत थोडंसं पाणी होतं पण मी तसंच तेल टाकून दिलं आणि त्याचा परिणाम असा झाला का ते तेलाच्या पाण्याचे सारे शिंतोडे पूर्ण गॅसवरती ना आसपास जेवढे भांडे होते त्याच्यावरती उडले. म्हणून कधीच काही गडबड करू नये. इकडे या दोघा भावांची लय गंमत रंगली होती. शाहू दादा त्याला जे कसं करायचं हे शिकवितो. आता त्यांचा तर डबा होऊन गेला होता पण आम्हाला स्वयंपाकाला काय बनवावं काहीच कळत नव्हतं. शेवटी साधा सोपा पर्याय म्हणजे कढी भात. मग म्हटलं चला आता कढीच करून घेऊ. बरं आता कढीचे पण बरेच प्रकार राहते बरं का. आमच्या कढीमध्ये फक्त दही आणि बेसन राहतं, पण माझी मैत्रीण एक मालेगाव साईडची, त्यांच्या कढीमध्ये चक्क शेंगदाण्याचा कूट सुद्धा राहत असतो. मस्तपैकी जेवण झाले मग मी घेतलं माझ्या सगळ्यात आवडीचं काम करायला, ते म्हणजे भांडे घासायला. आणि खरंच लग्नानंतर एका पोरीच्या आयुष्यात एवढे बदल होते ना. एक वेळ अशी होती का एक जरी भांडे घासायची वेळ आल्यानंतर मला एवढं जीवर यायचं ना. आणि आता जर मला किचन व भांड्याचा राडा दिसला तर मला असं होतं की मी कधी हे भांडे धुवून फेकेल कधी नाही.